शेतकरी मित्रांनो, धान उत्पादक जर तुम्ही शेतकरी असाल ना, तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धान पिकाच्या 5 ते 6 अशा व्हेरायटी सांगतो, ज्यांची लागवड करून तुम्ही साधारणतः 30 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन सहज घेऊ शकता. अशा मित्रांनो, आपण व्हिडिओला लांबवू नाही जास्त. आपण डायरेक्ट मुद्द्यावर बोलूया. त्यामध्ये नाही का बरेचसे शेतकरी एक व्हेरायटी आहे, जिची लागवड करत असतात. ते म्हणजे श्री 101. श्री 101 ह्या व्हेरायटीचे एक वैशिष्ट्य आहे शेतकरी मित्रांनो, की हे पडत नाही. जसं आपण बरेचदा पाहत असतो, की जेव्हा धान आपलं चांगला पोटरा देते, धान चांगलं भरलं जाते, तर बऱ्याचशा व्हेरायटीज पडून जात असतात. ज्याच्यामुळे आपल्या धानाचं नुकसान होत असते. श्री 101 मध्ये आपल्याला तशा पद्धतीची प्रॉब्लेम बिलकुल पाहायला मिळत नाही. याचा दाना बारीक आहे शेतकरी मित्रांनो. 135 ते 145 दिवसाची व्हेरायटी आहे आणि खूप चांगलं याची प्रोडक्शन क्षमता आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी याची लागवड करून उत्पादन हे 30 क्विंटलपेक्षा जास्त घेतलेलं आहे. तर तुम्ही नक्की श्री 101 या धान व्हेरायटीची लागवड या वर्षी नक्कीच करू शकता. यामध्ये दुसरी व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे चिंटू. चिंटू या धानाच्या व्हेरायटीचे एक वैशिष्ट्य आहे, की हे अधिक उत्पन्नासाठी प्रसिद्ध आहे आणि मध्यम ड्युरेशनची व्हेरायटी आहे. साधारणतः शेतकरी मित्रांनो, आपल्याला 30 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन हे व्हेरायटी देऊन जात असते. बरेचसे शेतकरी याची लागवड तिकडे नक्कीच करत असतात आणि बाजारामध्ये याची मागणी खूप असते. कारण याचा तांदूळ जो आहे ना, तो एकसारखा आणि बारीक मानला जातो. म्हणून याची मागणी बाजारात मोठ्या प्रमाणात असते. म्हणून तुम्ही चिंटू या धान व्हेरायटीची लागवड नक्कीच करू शकता. यामध्ये शेतकरी मित्रांनो, एक तिसरी व्हेरायटी आहे, जी एक सुगंधित धान आपण म्हणू शकतो. सुगंधित धानासाठी प्रसिद्ध असणारी व्हेरायटी आहे, ती म्हणजे कालीमुछ. कालीमुछ या धानाची व्हेरायटीची लागवड करून बरेचसे शेतकरी चांगलं उत्पादन घेत आहे. कारण त्या व्हेरायटीची मागणी खूप जास्त असते. सुगंध असल्या कारणामुळे बरेचसे शेतकरी आता तिला पसंत करत आहे. त्याच कारणामुळे बरेचसे शेतकरी तिला लागवड सुद्धा करत आहे. म्हणून यावर्षी सुद्धा तुम्ही कालीमुछा व्हेरायटीची लागवड करून चांगलं प्रोडक्शन हे तिकडे नक्कीच घेऊ शकता. यानंतर शेतकरी मित्रांनो, चौथ्या धानाच्या व्हेरायटी बद्दल जर आपण इकडे बोललो ना, तर ते आहे जय श्रीराम. जे काही भंडारा, गोंदिया हा जो महाराष्ट्राचा जो हा काही इलाका आहे ना, यामध्ये या व्हेरायटीची मागणी खूप मोठ्या प्रमाणात असते. कारण त्या भागामध्ये बारीक तांदूळ खूप जास्त डिमांड असते. त्याच्यामुळे बारीक तांदळाची ही जय श्रीराम ही व्हेरायटी आहे. हिची प्रोडक्शन क्षमता आपल्याला 30-32 क्विंटल, 35 क्विंटल पर्यंत पाहायला मिळते. बारीक दाणा आहे, एकसारखा दाणा असतो. झाड खूप मजबूत असते आणि याची जी काही आपल्या बाजारात डिमांड आहे ती सुद्धा चांगली असते. म्हणून बरेचसे शेतकरी जय श्रीराम या धानाची व्हेरायटी सुद्धा तिकडे नक्कीच लागवड करत असतात. तर तुम्ही सुद्धा या व्हेरायटीची तिकडे लागवड करू शकता. यानंतर एक 5व्या नंबरचे जर आपण धानाच्या व्हेरायटीची इकडे चर्चा केली ना, तर ते म्हणजे शेतकरी मित्रांनो एच-एम-टी. एच-एम-टी राईसला खूप जास्त शेतकरी पसंत करत असतात. कारण एच-एम-टी हे अधिक उत्पन्नासाठी प्रसिद्ध असलेली जात मानली जाते. बरेचसे शेतकरी तिला खाण्यासाठी खूप सगळे जे काही शेतकरी आहे हे एच-एम-टी राईसचे उत्पादन प्रोडक्शन घेत असतात. कारण याची डिमांड बाजारात खूप जास्त असते आणि तुम्हाला माहित आहे घरगुती याच्यात धान हा म्हणजे भात हा प्रत्येक दिवशीच बनला जातो. म्हणून धानाचं जे काही व्हेरायटीज मी तुम्हाला सांगितल्या ना, ह्या खूप जास्त प्रसिद्ध आहे. याच्या व्यतिरिक्त पण काही व्हेरायटीज असेल शेतकरी मित्रांनो, जे माझ्याकडून राहून गेलाय, तर त्या नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, की आपण कोणत्या व्हेरायटीची लागवड करून आणखी चांगलं प्रोडक्शन हे घेऊ शकतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये माझ्याकडून 5 व्हेरायटी तुम्हाला सांगायच्या होत्या. याच 5 व्हेरायटी यांची लागवड करून तुम्ही चांगलं प्रोडक्शन घेऊ शकता आणि व्यवस्थापनासाठी तुम्ही आपल्या YouTube चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब होऊन जा. कारण धान पिकाबद्दलचे व्यवस्थापनाचे व्हिडिओ आपण या चॅनलवर नक्कीच घेऊन येणार आहोत. धन्यवाद.